श्री स्वामी समर्थ. गणपती बसल्यानंतर महालक्ष्मी, ज्येष्ठ गौरी पूजन. पण काही म्हणा, हा आवडताच सण आहे. ज्या ज्या घरात सगळ्या सुना, मुलं, जावा, नातवंड एकत्र येतात, सर्वजण मिळून काम करतात, तिथं खरंच प्रसन्न वाटतं, करमतं पण. 2-3 दिवस अगदी मजेत जातात. कारण मला वाटतं प्रसन्न वाटणं म्हणजे आपल्याकडे लक्ष्मी आलेली असते. ती येते, राहते, जेवते आणि जाताना म्हणते, खुशाल रहा, खुश रहा, असं मिळून मिसळून राहत जा. कुणी आणि का लावलेलं असेल, पण आपल्या मागे हे सगळं शास्त्रदृष्टी असेल का? याचा अर्थ काय असेल? सण समारंभाला थोडा विचार केला तरी चिंतन केले तर आपल्याला कळेल की थोडे जर आपण चिंतन केले तर आपल्याला कळेल की सणानिमित्त आपले घर भरून जातं. आपल्या घराला उधळण येतं. माणसं एकत्र येतात, भेटतात, बोलतात आणि पुन्हा आपापल्या गावी पोट भरण्यासाठी निघून जातात. बैठकीत झालेल्या माणसांची गर्दी आणि दारासमोर झालेली चपलांची गर्दी हे पाहून खरंच खूप आनंद वाटतो. पावलांची दाट हीच खरी लक्ष्मी. 4 दिवस सर्व कुटुंबात एक छताखाली राहतात, गुणागोविंदाने आणि सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी करतात. हीच खरी लक्ष्मी. पोरांनी आई म्हणून मारलेली प्रेमळ हाक, दिराणी वहिनीकडे हक्काने मागितलेला कपभर चहा, तुम्ही राहू द्या मी करते, असं जावेनी दुसऱ्या जावेला केलेला प्रेमळ हट्ट, हीच तर खरी लक्ष्मी. त्यामुळे पूर्वजांना नाव ठेवू नका. आर्थिकदृष्ट्या ते गरीब होते, पण मनाने मोठे होते, मनाने श्रीमंत होते. सुशिक्षित नसले तरी पण ते नम्र होते. एखाद्या वेळेस रागवत असतील, पण दुःख धरत नव्हते. परंतु एखाद्या वादाचा प्रसंग नेमकं कुठून आणि कोणी माघार घ्यायची हे त्यांना चांगलंच कळत होतं. एखाद्या रागाचा प्रसंग त्यांना चांगलंच कळत होतं. योग्य वेळी आणि योग्य वागणं आणि घर नावाच्या मंदिरात भिंतीला तडे न जाऊन देणं, हीच खरी लक्ष्मी आहे. हीच खरी लक्ष्मी. मला करण्यापेक्षा तू घे आग्रह करणे, आधी काहीतरी खाऊन घे आणि नंतर काम कर, अशा ज्येष्ठांनी केलेली मायेची सूचना. घर हे कुटुंब आणि नातं टिकवण्यासाठी केलेली प्रत्येक सणासुदीचा त्याग, हीच तर खरी लक्ष्मी आहे. किती आनंद वाटतो गौरी गणपती जर आपल्या घरी आल्या तर. यालाच म्हणते एकत्र येणं.